मित्रांनो, मला आणखी एक असा खुलासा करायचा आहे की मित्रांनो, कैरी बघा इथं आपली इथं आपली इथे पण आपली नाही. या अजून पाहिजे का ना? लेकरू ते अगं पाणी पी बाय. हा बप्पाला टाक. आ जे लवकर उठन त्याला एक आईस्क्रीम. आद्याला आईस्क्रीम देणार आहे. आद्याला, आर्याला नाही. आता उठो जल्दी. उठ गई थी मैं. उठ मग लवकर. पडलाय. आज कलर आला हो भाजीला. बोला बोला काय. पलटा दिल्यावर छान होतं बघ. हा मिक्सर पाणी पुसून टाकायचं. एक नंबर. मित्रांनो, आज घरी खीरपुरी, वांग्या बटाट्याची भाजी बनवणार आहे. पण मी खाणार आहे फक्त भाजी आणि फुलकी. फुलक्याची रेसिपी बघा मित्रांनो. विदाउट तेल, विदाउट तूप, ओनली तव्यावर भाजून. तवानी काय ते नॉनस्टिक पॅन. लवकर 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 मित्रांनो, आपला फुलका बघा रोस्टेड करायचा पण डायरेक्ट गॅसवर. चुकून झालं चुकून. आता व्यवस्थित करतो. नवीन नवीन शेफ आहे, समजून घ्या मित्रांनो. 7 वर्ष झाले नवीन शेफ. 7 वर्षाच्या जन्म ठेपेनंतर हे बघा कटिंग. दाखवा असं कॅमेरा समोर. बस एक एक जण आता 10 15 15 पोळ्या खाईन आणि मी फक्त 4 फुलके विदाउट तेल, विदाउट तूप. चार फुलके. चिकटरला पण खावा. बस हे 4 फुलके आणि एक वाटी भाजी, एवढीच माझी जिंदगी. शेफ शेफला नाही घाम. जो करतो काम त्याला येतो घाम. तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता आपण जेवण करायला बसलो, कारण हे बाकीचं तर आपण काही खाऊ शकत नाही.
आणि आपल्याला खायला पण येणार नाही. बरोबर? ओ शेफ. हो बरोबरच आहे, बरोबरच आहे. और ये आ गए. काय बनवून दाखव मला. काय दे पीठला तू काय नीट नाही केलं पण. छोटे मास्टर शेफ. ओके ओके. तर आपण टेस्ट करून बघू जेवण. टेस्ट काय करायचं जेवणच करतो मी 5 मिनिटात 10 मिनिटात. ओके. तर मित्रांनो माझं जेवण झालंय आणि आज तर मी काही खाणार नाही पण तरी पण आज सगळ्यांना हेल्प करतो. हेल्प करणं हा माझा काय स्वभाव धर्म आहे. तर चला यांना हेल्प करू. आता बटाटे तर आपण त्यांना काय केलं ते बटाट्याला काय म्हणेल हा बटाटे साफ करून दिले. आता ते बघू. आता बनवतोय पुऱ्या. पुऱ्या कमी आणि ती भटुरेच वाटते ना. घड्याळात किती पण वाजू द्या आमच्या शेफच्या तोंडावर 12 वाजलेले असते. शेफ हे असं नाही म्हणायचा. लवकर कट करा. स्वयंपाक करताना काय धिंगाणा करू. क्या बोला तूने? बरं जाऊ दे. सध्या जावा पुढे खेळू. मी पण आज पहिल्यांदा आहे ना अशी इतक्या फुललेल्या पुऱ्यामध्ये जाईल. कायमच फुकते माझं तिला. तर आले किचन मध्ये पाहिजे. काहीतरी बोलली आता मला ते कट करावं लागेल मित्रांनो. मित्रांनो तुमच्याकडं पाडवाला किंवा सणाला काय बनवतात मला कमेंट मध्ये सांगा. तुमच्याकडे काय बनवतात. पुरणपोळी. मग इकडं कशामुळे हा भेदभाव. इकडं भेदभाव का. यांना खिरपुरीच खाऊ घालायची. मला पुरणपोळी नको. तुमच्याकडे आमरस पुरी खातात का. मग आम्ही माणसं नाही का. मला डाऊट आहे. मोगेम्बो खुश हो. तुमच्याकडे आमरस पुरी आमच्याकडे अमरीश पुरी. अद्या बॉ बॉ बोला ना मॅडम. भजनची सुरुवात झाली आणि भजन 90% मीच बोलले. तिथं फक्त ना टाळायचं काम चालू आहे. करता का काय म्हणजे. मीच केलंय. तू फक्त फ्राय करती झाला तळती झाला. मी सोलून दिले धुवून दिले. बरोबर ना. आमच्या घरातला क्रेडिट चोर आहे गौतम गंभीर आहे हा. आमच्या घरातली क्रेडिट चोर आहे तू गौतम गंभीर. प्रत्येक गोष्टीत क्रेडिट घे. जास्त क्रेडिट मी केलं. आपल्याकडे एव्हिडन्स पण आहे मित्रांनो. बघितलं तुम्ही मी सोलून दिले धुवून दिल्या बटाटे. या फक्त कढईतून बाहेर काढायची. ते पण नीट नाही केले का. भजे कमी आणि मोमोज दिसते त्याला. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर शेफ. हा शेफ आपला ढाबा किती वाजता बंद होणार आहे. थोडाच वेळात. ओव्हर. हे बाकी आहे अजून. आज सकाळीच ढाबा खोलला होता मित्रांनो आपला म्हणजे शेफचा. हा शेफ
खाणारे अजून आले नाही. ढाबा बंद हा. करून जाईन मी निघून. अच्छा अच्छा. थोड्याच वेळात येते सगळे. मग परत ढाबा कधी खोलणार? आता सध्या त्याच सणाची सुट्टी आहे आज, म्हणजे गुढीपाडव्याची सुट्टी का आज? का हाफ डे? हा, हम्म. शेफ बिझी आता काम खराब करण्यात. आणि मित्रांनो मला आणखी एक असा खुलासा करायचा आहे की मॅडम लवकरच टीचर होणार आहेत. टीचर, प्रायव्हेट स्कूलच्या टीचर होणार आहेत. कारण सध्याला इंटरव्ह्यू वगैरे द्यायचं काम चालू आहे. थोडी प्रॅक्टिस पण चालू आहे. प्रॅक्टिस मध्ये कमजोर आहे, पण गजब बेइज्जती है. मगाशीचा आमचा मगाशीचा प्रश्न अपूर्ण राहिला. आमचे सगळे फॉलोअर सबस्क्रायबर विचारतायत तुम्ही काय शिकवणार आहे शाळेत, सांगा ना. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? शेफ, सॉरी मॅडम, बिझी मी. काय शिकवणार आहे तुम्ही? जे मला येते. म्हणजे काहीच नाही. अशी टीचर असल्यावर मुलांचं भविष्य असंच आहे ना. अद्या बघा, रिस्पॉन्स पण नाही. मेनू तयार झालाय. ही खिरणी आहे, दूध आहे, पुऱ्या, कोरडे, भजे, भाजी आणि एक्स्ट्रा भाजी. तर हे खाऊन आपण थोड्या वेळाने करू रिव्ह्यू. चला बाय. ही काही मोठी छोटी छोटी का? हा, ही काढी, ही वरती ही. हा, मोठी हा चांगली. आता मी एकटाच खातो ती. पुढे पुढे फेका. मस्त. मित्रांनो बघू शकता इथं पाऊस, इकडं पाऊस चालू आहे. हे बाकीचं तुम्ही वातावरण पण बघा. मला ढगांचा आवाज पण येईल. करके दिखाए हाथों में पकड़ के दिखाए. हाँ अच्छा है मम्मी. नीचे जाके खाएंगे. हाँ खाएंगे चल नीचे खा. जा. ये मम्मा आद्या. मम्मा ये तो इतना बड़ा है. इसको क्या बोलते हैं? क्या बोलते हैं? टीरू. मैंगो. मैंगो. अच्छा, ते लहानपणी बोलतात ना की आम्ही लहानपणी कैऱ्याच्या आंब्याच्या झाडावर चढायचो आणि मग कैरी आंबा खायचो. आपल्याला त्याची गरज नाही मित्रांनो. आपण डायरेक्ट हात देऊन, म्हणजे हाताने काढून डायरेक्ट खाऊ शकतो. ह्या तर चला आपण कैरी एन्जॉय करू.
तर मित्रांनो, हा होता आपला आजचा गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग. तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला आपले व्लॉग आणि व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.